बैंक लिमिटेड, मल्टी स्टेट शेड्यूल बैंक, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही वादळी ठरण्याची शक्यता. विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्यासह राम मंदिर दान चोरी मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरणार. संविधानाविरोधात हत्यार म्हणून सीजेपी आंदोलनाचा वापर. विद्यार्थी आंदोलनाला राजकीय दृष्ट्या पाहू नका. आरएसएसचे सहकार्यवाह अतुल लिमये यांचं विधान. दिल्लीनंतर सीजेपीची महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची तयारी. टीईटी पेपर फुटीच्या मुद्द्यावर आंदोलन छेडण्याची शक्यता. राज्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट. भंडारा, गोंदिया, चंद्रपुरातही इशारा. तर आजपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी. दोषींना 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद. तर धर्मांतरासाठी 2 महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज बंधनकारक. नवी मुंबईत पुन्हा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संघर्ष. नगरविकासच्या क्लस्टर योजनेवर वनमंत्री गणेश नाईक नाराज. नादाला लागला तर जागा दाखवून देऊ, एकनाथ शिंदेंना थेट इशारा. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात मंत्री भरत गोगावलेंचं मोठं विधान. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, आता फक्त घोषणा बाकी. पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये गोगावलेंचा दावा. फडणवीसांना दैवी शक्ती मिळालीये. सर्व बाबतीत फडणवीस सर्व गुण संपन्न. पुण्यामध्ये देवाभाऊ पुस्तक प्रकाशनावेळी मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान. भिवंडीमध्ये खड्ड्यांनी घेतला 46 वर्षीय महिलेचा बळी. दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्यानंतर ट्रकनं चिरडलं. आजारी नगरसेवक रुग्णालयातून थेट स्थायी समितीच्या बैठकीत. महत्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक बैठकीत. अंगावर शाल आणि कानावर रुमाल बांधून बैठकीला उपस्थित. संसद परिसरामध्ये परिधान केलेल्या साधू वेशावरून खासदार पप्पू यादव वादात. पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ घालणाऱ्याला समर्थकांकडून जबर मारहाण. तर वाराणसीमध्ये पप्पू यादवांसह राहुल गांधींवर गुन्हा दाखल. इंडोनेशियामधल्या मदुरा बेटाजवळ प्रवासी बोटीला आग. 5 जणांचा मृत्यू तर 41 जण बेपत्ता. 225 जणांना वाचवण्यात पथकाला यश.